पपई मुळव्याध रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. पपई ही अपचन दूर करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. याचबरोबर बद्धकोष्ठतेवरती नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये ठेवते. तसेच पपईमध्ये जे घटक असतात की यामुळं त्वचा देखील चांगली राहते व पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील मदत होते. पपई मुळव्याध रुग्णांसाठी वरदान मानले जाते. पपईमुळे बद्धकोष्ठता दूर होते. पपईमुळे पचनशक्ती सुधारते. तसेच गुद प्रदेशातील सूज कमी करण्यासाठी पपईचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होताना दिसतो. मित्रांनो, पपई अतिशय साधं फळ आहे की जे कुठल्याही भागामध्ये आरामात मिळते. स्वस्त आणि मस्त फळ म्हणजे पपई. पपईची बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पपईमध्ये पेपेन नावाचं एक एन्झाईम असतं की जे एन्झाईम अपचन दूर करण्यासाठी मदत करते, की ज्यामुळं बद्धकोष्ठता देखील दूर होण्यासाठी मदत होते व अपचन देखील सुधारते. याचबरोबर पपईमध्ये असलेले जे तंतुमय पदार्थ आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेलं फायबर जे आहे, यामुळं बद्धकोष्ठता दूर होते व पोट साफ होण्यासाठी मदत होते. जर बद्धकोष्ठता दूर झाले, अपचन दूर झालं, तर गुद प्रदेशी येणारा जो ताण असतो शौचकर्तेवेळी तो कमी होतो व ती सूज कमी करण्यासाठी मदत होते व मुळव्याधीला नियंत्रण राहते. पपई ही नैसर्गिक रेचक आहे. म्हणजेच काय की चांगल्या पद्धतीने लॅक्झेटिव्हचं काम हे पपई करताना दिसते. पपईमध्ये प्रचुर मात्रेमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर असतं. हे फायबर हे पोटामध्ये गेल्यानंतर जे आपले खाल्लेले पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये मिक्स होऊन त्यांना सॉफ्ट करण्याचं म्हणजे मऊ करण्याचं काम हे तंतुमय पदार्थ करतात, की ज्यामुळं होणारी जी मोशन आहे, जो मल आहे तो सॉफ्ट होतो, मऊ होतो आणि त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होताना हे दिसून येते. पोट साफ झाल्यामुळे गाठी असतील, सोज असतील, कोंब असतील हे कमी होण्यासाठी मदत होते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे सूज आणि वेदना कमी होते. पपईमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या मात्रेमध्ये असतात. अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी या दोन्ही गोष्टी एकतर जखम भरून काढणे, गुदप्रदेशातील व आतड्यांमधली सूज कमी करणे यासाठी चांगली मदत करताना दिसून येतात. सूज कमी झाली तर वेदनाही आपोआप कमी होऊन जाते. यामुळे मुळव्याधीच्या रुग्णांमध्ये गुदप्रदेशी सूज असेल, वेदना असेल तर नियमितपणे पिकलेली पपई जर खाण्यामध्ये ठेवली तर निश्चितपणे लाभ होताना दिसतो. पपई पचनसंस्थेचे आरोग्यसुद्धा टिकवते. पपईमध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू असतात की हे जीवाणू पचनशक्ती सुधारतात व खाल्लेले अन्न हे पचवण्यासाठी मदत करतात. त्यामुळं पचनशक्ती सुधारते व खाल्लेले अन्न हे चांगल्या पद्धतीने पचते. पपईमध्ये रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या प्रमाणात असते. पपईमध्ये विटॅमिन सी व विटॅमिन ए चांगल्या मात्रेमध्ये असतात. तसंच पपईमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज चांगल्या असतात. त्यामुळं नैसर्गिकता रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येते. आता सर्वांना महत्त्वाचा प्रश्न असेल की पपई खावी कशी? पपई खाणं हे वेगवेगळ्या पद्धतीने पपई आपण खाऊ शकतो. प्रामुख्यानं रोज सकाळी किंवा दुपारी एक वाटीभर पिकलेली पपई खाण्यामध्ये ठेवावी. पपईच्या पानांचा रस साखर न टाकता अर्धी वाटी पिण्यामध्ये ठेवावा किंवा कच्च्या पपईची भाजी देखील अतिशय लाभदायक आपल्याला दिसून येते. पपई खाताना काळजी काय घ्यावी हे महत्त्वाचं आहे. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. तसेच त्यांना लॅटेक्स म्हणजेच पपईच्या चिकाची ॲलर्जी असेल तर पपई खाऊ नये. जास्त प्रमाणामध्ये देखील पपई खाऊ नये, यामुळे गुलाब होऊ शकतं. अशा पद्धतीने पपई ही आपल्याला लाभदायकच आहे. ज्यांना अपचन असेल, बद्धकोष्ठता असेल, मुळव्याध असेल त्यांनी रोज पपई खाण्यामध्ये ठेवावी.